विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचे 15 दिवस उरलेत आणि मुलांनी अजून अभ्यासाला सुरुवात पण केली नाही. हा मी रियालिटी सांगतोय. अशी हजारो शेकडो मुलं आहेत ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, पण अजून सुरुवात पण नाहीये. काय चाललंय मुलांचं? मी तुम्हाला सांगतो. माझ्याच ऑफलाईन मधल्या 4-5 मुलांच्या ग्रुप बद्दल बोलतोय मी. क्लासला येतात का? नाही. मग काय? एन्जॉय. सकाळी स्विमिंगला जायचंय, दुपारी एन्जॉयच करायचंय. संध्याकाळी कुठं जिमला जायचंय. नुसतं एन्जॉय चाललाय. मी तुम्हाला सांगतो, अरे, अशी जी मुलं आहेत ना, ह्यांना मी सोडून देणार आहे. त्यांच्याविषयी मला बोलायचंच नाहीये. मग मी तुम्हाला सांगतो, मॉक टेस्ट देतात का ही मुलं? नाही. मी तुम्हाला सांगतो, चुकलंय कुठं माहितीये का? पालकांचं पण कुठं चुकलंय माहितीये का? ह्यांची स्वप्नच वेगळी होती. ही जी मुलं आहेत ना, ही हाय जीवन जगतात. हो, सुरुवातीपासून. त्यांच्या शाळेचं नाव सांगायलाच नको. कुठलीतरी इंटरनॅशनल स्कूल. आता साताऱ्यात लोकांना कळालं असेल, की इंटरनॅशनल स्कूल साताऱ्यात एकच आहे. पालकाची खूप मोठी चांगली स्वप्न होती. पालक चुकीचे नाही तिथं. पालकांची स्वप्न होती. काय? की सी मध्ये मुलाला घालूया. म्हणजे जेईई जमेल. अरे जेईई कुठलं, बोर्ड कुठलं, सीईटी सुद्धा ही करत नाहीये. दिव्या सोडून यांना आपण आपल्याबद्दल बोलूया. मी तुम्हाला सांगतो, 15 दिवस आहेत. 15 दिवस आहेत. मी या 15 दिवसात ना सगळं चेंज करू शकतो. तुम्हाला फक्त तुमच्यात कॉन्फिडन्स आणायचा आहे. आणि असे जर तुमचे काही मित्र असतील, की जे क्लासला येत नाहीयेत, मॉक टेस्ट देत नाहीयेत, ह्यांच्या जवळ सुद्धा राहू नका. मी तुम्हाला सांगतो, बरेच जण पालकांना फसवतायत. नाही, मी घरून अभ्यास करतो. दुपारच्या वेळेस क्लासला जायची गरज नाहीये. उन्हाचा त्रास होतोय. तो अभ्यास करा. तरी मॉक टेस्ट तरी द्या ना. तुम्ही जर मॉकच टेस्ट देत नसेल, तर काय उपयोग आहे? आता मी तुम्हाला सांगतो, उद्या मॉक टेस्ट आहे. उद्या 26 तारीख आहे. 26 मार्चला आपली मॉक टेस्ट सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्ही द्या आपल्या रँकर्स कोर्सवरून. मी तुम्हाला सांगतो, अतिशय इम्पोर्टंट कुठली गोष्ट सांगतोय. नीट लक्ष द्या. फिजिक्सला सुद्धा घाबरायची गरज नाहीये. आम्ही प्रूव्ह करून दाखवले, की फिजिक्समध्ये सुद्धा 15 ते 20 प्रश्न हे अतिशय सोपे असतात. कॅल्क्युलेशन सुद्धा गरज लागत नाही. केमिस्ट्री तर 8 मिनिटात पेपर सॉल्व्ह होतो. 15 मिनिटात तर 40 प्रश्न सॉल्व्ह होतायत. मी मुलांकडून करून घेतोय. तर तुम्ही पण करा ना. एक्झाम गोलचा वापर करा. कुठलाही सीईटीचा रँडमली पेपर ओपन करा. फक्त 2020, 21, 22 चे प्रश्न नको आहेत. का नको आहेत? 23, 24, 25 मला फुल लेंथ पेपर हवे आहेत. मग 21-22 चे प्रश्न चुकीचे आहेत का? नाही. डिलीटेड पोर्शन होता. मग त्यावेळेस काही प्रश्न त्यात तुम्हाला दिसणार नाहीयेत, की जे तुम्हाला करायचे आहेत लक्षात घ्या. ओके. मग आता तुम्ही जर अशा मॉक टेस्ट दिल्या तरच यश मिळणार आहे, मी अगोदरच सांगतो, लक्षात घ्या. मग या 15 दिवसात मॉक टेस्ट पण द्यायचे आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचा एक कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय वाटतं रे, पुढं सगळं आयुष्य एकदम ईझी आहे का? बिलकुल नाहीये. स्ट्रगल आहे. आणि त्या स्ट्रगलमध्ये एक आनंद पाहिजे. होय, कुठल्याही कामात आनंद मिळाला पाहिजे. सध्या हे आहे ना अभ्यास, तुम्हाला जर वाटतं ना तुमच्यावर लादण्यात आलाय, तर सोडून द्या. काही उपयोग नाही. तुम्ही स्वतःहून ही ब्रांच निवडली, म्हणजे सायन्स स्ट्रीम निवडली. तुम्ही स्वतःहून सीईटीला निवडलंय, बरोबर आहे? मग आता करून दाखवा. तुम्हाला काय वाटतं रे, की तुम्हाला सीईटीला किती मार्क पडले कमी, तर पालक डोनेशन भरतील आणि तुम्हाला टॉपचं कॉलेज देतील, आहे की नाही? ही स्वप्न आहेत का तुमची? ही चुकीचं आहे, लक्षात घ्या. सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी-आय, पी-आय-सी-टी, मी तुम्हाला सांगतो पी-सी-सी-ओ-ई, वालचंद यासारख्या कॉलेजमध्ये जाण्याचं स्वप्न ठेवा. पण तिथं गेल्यावर पण काय सगळं झालं असं नाही. तिथं पण M1, M2, M3 आहे. अरे निदान हे मॅथ्स काढण्यासाठी तरी ट्रिगो करा. हे ट्रिगो आपल्या सी करा. मी सह्याद्री 2027 नावाच्या बॅचवर ट्रिगोचे सगळे लेक्चर फ्री ठेवलेत. का? तर त्याच्याशिवाय कॅल्क्युलस जमत नाही रे बाळांनो, आणि इंजिनिअरिंगला बाळांनो. बिलकुल सोपं नाहीये. खूप स्ट्रगल आहे तिथं पण. तुम्हाला काय वाटतंय, ही जी लाखोची प्लेसमेंट मुलं मिळवतात, कोटीची प्लेसमेंट मिळवतात काही लोकं, की काय कंपनी येतात का रे डायरेक्टली? "हां, चला हा कुठे आहे? घ्या, घ्या त्याला चला." असं नाहीये. तुम्हाला तिथं तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागतंय. तिथे तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. पुन्हा तुम्हाला सांगतो टेक्निकल टेस्ट असेल, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू, आणि मग तो जॉब तुम्हाला मिळणार आहे. एक लक्षात घ्या, स्ट्रगलची सुरुवात आत्तापासून करा. ठरवा, की पेपर मी देणार, आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो आता क्लिअरली बरं का, की मॉक टेस्ट देताना प्लीज घरातल्यांना फसवू नका. मी अशी बरीचशी मुलं बघितलेत बघा, फसवतात. फसवतात. काय करतात कुणास ठाऊक, पण मॉक टेस्टमध्ये फसवतायत. हे असं करू नका. मी तुम्हाला हिंट काय सांगतोय, किंवा हिंट म्हणजे सूचना काय देतोय, की 200 मार्काची मॉक टेस्ट असेल, तर तुम्हाला किती स्कोर पडतोय हे कळण्यासाठी तुम्हाला जेवढं येतंय तेवढं सॉल्व्ह करा. होय. आणि आता सांगतो, आपली 4थी मॉक टेस्ट आहे. मुलांचा स्कोर इम्प्रूव्ह व्हायला लागलाय आणि चांगलाच व्हायला लागलाय. पण माझ्या बाबतीत काय बदल झाला अगोदरच सांगतो ना तुम्हाला मी.
25 वर्ष क्लास घेतोय. दरवर्षी मी इम्प्रुव्हमेंट बघतोय. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी काय बदल झालाय? तर झालाय वायवा सीरीज, होय, फिजिक्स न्यूमेरिकल बॅच, ऑर्गॅनिकची बॅच. याच्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स भयानक वाढलाय. सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम गोल. माझ्या ऑफलाईन क्लासमधली मुलं वेळ मिळाला की लगेच केमिस्ट्रीचे मॉक टेस्ट देतायत. 15 मिनिटं वेळ देतो त्याला मी. 15 ते 20 मिनिटात. आणि आता लक्षात आलंय सगळ्यांचा 18, 20, 25 स्कोर व्हायला लागलाय. 15-20 मिनिटात. म्हणजे टाईम मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी तर पूर्ण होते. मग शेवटच्या 15 दिवस तुम्हाला काय करायचंय, की मॅथ्सचे बाळांनो ईझी टॉपिक त्याच्यावर फोकस करा. तुम्हाला ज्याच्यावर कॉन्फिडन्स आहे असे टॉपिक घ्या. त्याच्यातले टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम सॉल्व्ड आहे. ॲज इट इज सीईटी देतायत. फक्त पुस्तकातले प्रॉब्लेम सुटल्यानंतर बोर्डला तुम्हाला मार्क मिळतात. ठीक आहे, स्टेपला मार्क असतात. सीईटी मध्ये ऑप्शन तुम्हाला मॅच करायचा असतो लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा असा आहे, की तुम्हाला जे काही मी रँकर्स बॅचवर प्रोव्हाईड करतोय, तेच परीक्षेत येणार आहे. केमिस्ट्री तर तुम्हाला असं वाटणार आहे ना, कुठला नवीन प्रश्नच नाहीये. मी तुम्हाला सांगतो एकदम सोपे सगळे प्रश्न आहेत. मग तुम्ही वायवा 40, 41, 42 बघितलं का नाही बघितलं? ह्याच्या अगोदर ह्या आज दिवसभरात जेवढे वायवा सीरीजचे लेक्चर्स अपलोड झालेत बघा. छोटा-मोठाकडे बघू नका. एका दिवसात तुमचं केमिस्ट्री होऊ शकतं जर तुम्ही वायवा केलं तर. किती लेक्चर देणार आहे वायवाचे अजून? मला पण माहीत नाही. देत राहणार आहे मी लक्षात घ्या. पॉइंट सापडला की वायवाचं लेक्चर देत राहणार मी तुम्हाला. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? करायचंय. न्यूमेरिकल्स वायवा म्हणलं की माझा टाईम जरा वाढतोय बरं का. म्हणजे कदाचित अर्धा तासाचं सुद्धा लेक्चर होऊ शकतंय. पण बाकीचे लेक्चर्स मी 10 मिनिटातच उरकलेत लक्षात घ्या. उरकलेत म्हणजे फिनिश केले नाहीये तसं. तुम्हाला समजेल असंच शिकवलंय रे. मग या 15 दिवस उरलेत म्हणून काळजी करणार नाही आम्ही. 15 दिवस आहेत आमच्याकडं अशी आमची स्ट्रॅटेजी आहे. तर मी तुम्हाला सांगतो माझ्या समोरच एक मुलगा बसलाय आता. ओके. पुण्यावरून आलाय. पुण्यात एन-डी-एची प्रिपरेशन करत होता. नाही झालं. पण आता मात्र कंटिन्युअसली त्याची रँकर स्कोर्स त्याने आपला घेतलाय आणि नुसतं टार्गेट विचारतोय. आता काय करू? मग काय करू? आणि कंप्लीट करतोय. आणि जेव्हा स्टुडिओमध्ये मी एखादी टेस्ट सोडवतोय, तो पण समोर असतोय. उत्तरं येतायत. कॉन्फिडन्स वाढलाय आणि हा कॉन्फिडन्स मला वाढवायचा तुमच्या प्रत्येकात. म्हणून एवढं ओरडायला लागलोय मी लक्षात घ्या. फक्त सुरुवातीला बोललो अशा मुलांची संगत धरू नका रे बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, एक पालक एका मुलाला घेऊन आले होते माझ्याकडं. ओके, झालं डिस्कशन सगळं. 3:30 वाजले होते. मी त्या पालकांना म्हटलं, "चला ठीक आहे सर, पाठवा 5 वाजता." मुलगा म्हटला, "सर 5 ला माझी जिम असते." मग मी म्हटलं, "7 वाजेपर्यंत ये." तो म्हटला, "3 तास माझी जिम असते." मी म्हटलं, "3 तासाची जिम? 3 तास?" मी म्हटलं, "काय असतं जिममध्ये?" म्हटला, "1 तास कार्डिओ, 1 तास वेट ट्रेनिंग, 1 तास स्ट्रेचिंग." बापरे! काय बॉडी बिल्डिंग करायचं व्हय? अरे बाळांनो, बॉडी बिल्डर पण 3 तास नाही व्यायाम करत. कुणाला फसवतायत? मी तुम्हाला सांगतो की 3 तास जिमला जातोय ना, त्यापैकी नाक्यावर उभा राहत असेल तासभर. ओके. बाकीच्या उद्योगधंदे करत म्हणूया आपण. आणि जिममध्ये ही लोकं असली व्यायाम करत नाहीत. आरशासमोरच उभी असतात लक्षात घ्या. मला माहिती आहे, मी पण जिम जातोय मला माहिती आहे. टाईमपास करणारी किती मुलं असतात. एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमचं ड्रीम अचीव्ह करण्यासाठी देवाच्या कृपेनं 15 दिवस आहेत. खूप आहेत. करा जीव तोडून अभ्यास. पहाटे उठा, रात्री लवकर झोपा, दिवसा कंटाळा आला तर 10-15 मिनिटाची क्विक नॅप घ्या. पण सतत अभ्यास, सतत. आहे ना फोन तुमच्याकडं, फालतू व्हिडिओ बघू नका. कोण तुमचे मित्र बघत असेल, संगत त्यांची सोडून द्या. कुणाच्या बर्थडे सेलिब्रेशनला जायचं नाही 15 दिवसात. कुणाच्या कुठल्याही फॅमिली फंक्शनला जायचं नाही आहे. फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे. मी सांगतो, या 15 दिवसासाठी मी प्रत्येक मुलांसाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी दिलेत. मी त्या रिपीट करतोय. 100 प्लसच्या मुलांसाठी वेगळी स्ट्रॅटेजी आहे. 80 टू 100 साठी वेगळी स्ट्रॅटेजी आहे. आणि बिलो 80 बाळांनो रिस्कमध्ये आहेत. त्यांनी त्यांचा अभ्यास वाढवायचा आहे. पण 100 प्लस ज्यांचा मॉकमध्ये स्कोर होतोय ना, त्यांना प्लॅटफॉर्म चेंज करायचा आहे. ओके. ठीक आहे. तुम्ही रँकर स्कोर्स आहे तुमच्याकडे. टेस्ट देताय 4 झाल्या. 100 प्लस आहे. मग मॅट्रिक्सकडे जावा. ओके. मी सांगतो मॅट्रिक्सच्या टफ टेस्ट आहेत. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, एक्झाम गोलची एखादी टेस्ट बघितली ना, तुम्हाला सगळं सोपं वाटणार आहे. एक्झाम गोल सीट जे झालेल्या टेस्ट देऊ नका, त्या खूप सोप्या वाटतात तुम्हाला. पण तुमची सीईटीची शेप ही एकदम सोपी असणार आहे. पण आम्ही जेव्हा पेपर जनरेट करतोय, आम्ही टफ तयार करतोय. होय. मग त्यामुळे तुम्हाला या मुलांना तो उपाय करायचा आहे. या मुलांना अॅक्युरसीवर भर द्यायचा आहे. होय. मॅथ्सचा परफॉर्मन्स वाढवायचा आहे. तिथं स्कोर चांगला इम्प्रूव्ह होईल. आणि ज्यांचा स्कोर 80 पेक्षाही कमी आहे ना, तुम्ही एक लक्षात घ्या, ही 15 दिवस तुमच्याकडे डू ओर डाय सिच्युएशन आहे. ओके. चेंज, फक्त डू करायचंय. बाकी काही मला माहित नाही. करायचं आहे. आणि तुम्हाला फक्त माझे व्हिडिओज बघायचे आहेत, त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. रिव्हिजन केल्याशिवाय ते लक्षात राहत नाही हे डोक्यात ठेवा. ऑल द बेस्ट.